आलिंगन घे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायची तीर्थे पर्वकाळ अवघी पाया पे सकळ ऐसा संतांचा महिमा झाली बोलायची सीमा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संतांचा महिमा झाली बोलायची सीमा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबा सद्गुरु दासका तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदा अलंकृतं साधु संन्यासयोगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थं नमो नारायणगिरी परब्रह्म स्वरूपं ज्ञानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं मातात्मजमानवेत्थं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा संतांचा महिमा सांगणारा अभंग आहे. करू आपण सद्गुरूंच्या कृपेने सेवा. ट्रेनिंग मास्टर शेजारी असला का जरा गडबड होती मागं असो. निमित्त सगळ्यांना माहिती आहे, लांबून लांबून साधक मंडळी आलेत, सगळे अधिकारी मंडळीत, गुरुवर्य मंडळीत, आणि ते चाललंय आता नवीन पिढी घडवायचं काम. म्हणून ही जबाबदारी दिली. सेवा तर नाही म्हणू शकत, उपदेश म्हणायला मला जरा बरं वाटेल, पण तुम्हाला ऐकायला वेगळं वाटेल. थोडस एक अर्धा तास 1 तास थोडासा उपदेश करणार आहे मी. ऐकणारच तुम्ही, कारण ऐकायसाठीच बसले. उपदेश याच्यासाठी म्हटलो कारण सेवेला की सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, हे त्यांनी म्हणावं महाराज. आपण सेवाही करू शकत नाही महाराज. महात्म्यांची सेवा करावा गोंदवलेकर महाराजांनी, सेवा करावी नाथ बाबांनी,
सद्गुरूंची सेवा, संतांची सेवा अनेक संतांनी केली, आपण नाही करू शकत महाराज. प्रमाण झालं मग महाराजांनी दिलं तर काय द्यावे त्यासी हवे उत्तराय, ठेविता हा पायी जीव थोडा. त्या वाहणाऱ्या ज्या भगवंताला संतांना ज्या वस्तू द्यायच्या आहे ना, त्या बाहेरच्या वस्तू नाहीये महाराज. प्रमाण झाले. तुका म्हणे मज अवघे तुझे नाम, धूप दीप राम कृष्ण हरी, कसयाने पूजा करू की राजा, हाची संदेह माझा फेडी आता. उदके नानो तरी स्वरूप ते तुझे, तेथे काय माझे वेचे देवा. गंधांचा सुगंध पुष्पांचा परिमळ, तेथे मी दुर्बळ काय करू. फळदाता तुझी तांबूल अक्षता, तेथे काय आता वाहू तुझ. वाहू दक्षिणा तरी धातू नारायण, ब्रह्मतेची अन्न तुझे काही. गाता तू ओंकार टाळी नादेश्वर, नाचावया थार नाही कोठे. मग तुका म्हणे अवघे तुझे नाम, धूप दीप राम कृष्ण हरी. म्हणून अशा संतांची आपण काय सेवा करणार आहे. उपदेश मात्र करू शकतो, कारण आताशी उपदेश करायचे लेवल आलोय आपण, सेवा करायची पुढे आपण. हे सगळ्यातून गेल्यानंतर बऱ्याच आडवाटा आहे महाराज. म्हणून या वाटा म्हटले ना, सूक्ष्म मधुस्थ ज्ञान झालं का अभिमान येतो, अहंकार येतो, गर्व येतो. ते सगळं तुडून पलीकडे जावं लागतं, तेव्हा महाराज साधूची सेवा घडते. विठ्ठल सत्य गुरुराय कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. महाराजांनी म्हणावं, हा त्यांचा अधिकार आहे, आपला नव्हे महाराज. आपण बोलायचं, फक्त बोलायचं, आपण काम करायचं. म्हणून असे जगद्गुरु संत तुकोबराय आणि त्यांचा हा अभंग आहे. चरित्र जर आपण पाहिलं महाराजांचं, अभंगाकडे यायचंय मला. चरित्र जर पाहिलं थोडस, परी नाही घडली सेवा काही, सापडविले वाटले जाता गंगा स्नान, मस्तकी तो जाना. तसा महाराजांना अनुग्रह स्वप्नात झाला. बाबाजीने स्वप्नी येऊनी तुकयाला अनुग्रह दिला निज प्रती. स्वप्नात अनुग्रह झालेला आहे तुकाराम महाराजांना. पण विश्वासी संतांवर, संतांची पायी हा माझा विश्वास. सर्व भावी दास झालो त्यांचा. मग अभंगात तर महाराज असं म्हणतात, आलिंगन गडे. आणि इकडं जर अभंग पाहिले तर बाबाजींनी स्वप्नात येऊन मला अनुग्रह दिला म्हटले. मग स्वप्नात जर भेट झाली, मग हे आलिंगन कोणतं, हा प्रश्न आहे महाराज. जर तुकाराम महाराजांना बाबाजींची प्रत्यक्षात भेटच नाही झाली, तर मग आलिंगन दिलं कशाला. कोणाला आलिंगन दिलं, शरीराला दिलं का बाबाजींनी जी वस्तू दिलं तिला आलिंगन दिलं. हा विचार करण्याची गोष्ट आहे महाराज. आणि इथं तो निवाडा होतो, फैसला होतो. म्हणून हे सगळं नियोजन आहे. आज दादांची पुण्यतिथी 16, 14वं वर्ष आहे. चालत आलेलं आहे संतांचं कार्य आणि पुढेही चालणार आहे. दिव्य कार्य असतं संतांचं महाराज. कोणीतरी संभावना तयार होत असतो, संभावणारा. संत बीज पलटे नहीं, जुग गए अनंत, हर युग में अवतार धरे, फिर संतन के संत. उद्देश एकच आहे, वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. आता ही इमारत बांधायची महाराज, परमार्थ रूपी इमारत आपली बर का, साधकाची, शिष्याची. हे परमार्थ रूपी इमारत बांधायची. मग ती कशी बांधायची, तिला काय लागतं, कशासाठी हे सगळा उठा ठेव. भागवतामध्ये बघा महाराज, भागवतामध्ये प्रसंग आलेला आहे. भक्ती तरुण आहे आणि भक्तीचे 2 मुलं आहे तिच्या मांडीवर, दोन्ही म्हातारे. आपण सगळे श्रवण केलेली मंडळी, सगळ्यांना प्रसंग माहिती. मग हे 2 मुलं म्हातारे झालेले, ज्ञान आणि वैराग्य. भक्ती तरुण आहे महाराज. आणि ही तरुण भक्ती, तिला दुःख होतं म्हाताऱ्या मुलांना पाहून. तसंच या संतांना दुःख होतं महाराज. तिचे 2 मुलं म्हातारे झाले ना, ज्ञान आणि वैराग्य.
हे म्हातारे झालेले पाहून संतांना जसं तेव्हा नारद मुनींना कळवळा आला, कारण ते भ्रमण करत निघाले होते. नारद मुनींनी पाहिलं, कोण स्त्री ही, तरुण दिसते, रूपवती आहे, आणि मांडीवर 2 पुरुष बसलेले किंवा झोपलेले. मांडीवर बसायचा अधिकार मुलाला आहे फक्त. मुलं म्हणावं तर म्हातारे. काय करायचं? महाराजांनी विचारलं, महर्षी नारद मुनींनी विचारलं, माता तू कोण आहेस आणि हे तुझ्या मांडीवर कोण आहे? त्यांनी सांगितलं, मी भक्ती आहे आणि हे 2 माझे मुलं आहे. 2 मुलं महाराज ज्ञान आणि वैराग्य हे म्हातारे झाले. आज परत ती परिस्थिती निर्माण झाली. आज परत तीच भक्ती माता संतांना काकुळती येते. महाराज हे माझे 2 मुलं आहेत, ज्ञान आणि वैराग्य, हे म्हातारे झाले, यांना तरुण होण्यासाठी काहीतरी उपाय सांगा. तो हा उपाय प्रमाण झालं मगाशी, संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी श्वानयाती, तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भजन उचिष्टाचे, कामारी बटीक सेवेचा सेवक, दीनपणे रंग तेथे भला, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, घडेल पंगती संतांच्या, तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भजन उचिष्टाचे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा लाभ आपल्याला व्हावा म्हणून हा धर्ममंडप आहे महाराज. आणि या संतांचा रात्रंदिवस चाललेला प्रयत्न आहे. म्हणून जीवाला एकच गोष्ट पाहिजे महाराज, जीवाला फक्त एकच गोष्ट पाहिजे, ती म्हणजे सुख. सगळ्यांना सुख पाहिजे. प्रयत्न वेगवेगळा असेल, कोणी नोकरी करत असेल, कोणी व्यवसाय करीत असेल, कोणी शेती करीत असेल, कोण काय, पण उद्देश मात्र एकच आहे, तर सुख भेटावं. आणि ते सुख आमच्या सगळ्या संतांनी ग्रंथामध्ये सांगून ठेवलं. ते सुख कुठं भेटणार आहे? नवे नवे ते सुख कुठं भेटतं? सुख वसे हेची ठाई, बहुपायी संतांची आहे. सगळ्या शास्त्रांनी 18 पुराण, 6 काय जेवढे शास्त्र असतील, स्मृती श्रुती, सगळ्यांनी एकमुखाने सांगितलंय महाराज, तर हे सुख संतांजवळ आहे. किंवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर नेहमी ऐकतो आपण प्रमाण माहिती सगळ्यांना. मग त्या सुखाची अपेक्षा आपल्याला सगळ्यांना आहे, कोणताही जीव असो. आणि त्या सुखासाठी धावपळ आहे महाराज. उठल्यापासून झोपेपर्यंत, जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत धावपळ आहे फक्त सुखासाठी. पण सुख आयुष्यभर आपल्याला सापडत नाही, हे शोकांतिक आहे. कारण आपण त्या जागेवर शोधलंच नाही. जिथं सुख राहतं ना, त्या जागेवर आपण शोधलं नाही, म्हणून आपल्याला भेटलं नाही. आमच्या बरोबर आहेत आता बरेच मंडळी, लहान भाऊ, नवनाथ भाऊ, आमचे दिलीप भाऊ. आता आम्हाला जर शोधायचं असेल, आम्ही एवढे 7-8 मंडळी आलो तिकडं, आणि आमच्या गावात जाऊन जर शोधलं एखाद्याने, कुठे गेले, शक्य आहे का? नाही शक्य. दुसरीकडे कुठं नाशिकला गेले, औरंगाबादला गेले, नगरला गेले, श्रीगोंद्याला गेले, मुंबईला गेले, कुठं गेल्यावर आम्ही भेटणार आहे त्यांना? नाही महाराज, इथंच यावं लागेल, तेव्हा भेटूया. तसं सगळ्या संतांनी सांगितलं, सुख भगवंताजवळ आहे, सुख संतांजवळ आहे. आणि आपण त्याला सगळ्या जगात, सगळ्या विश्वात शोधलं महाराज. आजपर्यंत काही ताळमेळ लागला नाही, म्हणून संतांना दया आली आणि हा सगळा व्याप आपल्यासाठी उभा केला. हा पुढं तर हे प्रमाण माहिती आपल्याला, न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून या, म्हणून ही व्यवस्था केली महाराज. सुख ज्या भगवंताजवळ आहे ना, भगवंताने हे 2 वस्तू नाहीच महाराज. सुखाचं नाव भगवंत आहे, भगवंताचं नाव सुख आहे. सुख रूप ऐसा दुजा पूर्ण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी घातू. या पांडुरंगाजवळ सुख आहे महाराज. आणि हा पांडुरंग पांडुरंगाच्या रूपात आला महाराज, ते सुख आपल्याला दाखवण्याचं. अजून एक शोध संतांनी असा लावला, का सुख हे भगवंताजवळ आहे. हा झाला पहिला शोध. मग ह्या भगवंताला कुठे शोधायचं?
हा दुसरा शोध लावला. माऊली म्हणतात बघा, तैसा हृदयामध्ये विरामो असता सर्व सुखाचा आरामो भ्रांतासी कामो विषयावरी. त्या भगवान परमात्म्याचा सुद्धा संतांनी शोध लावला. आणि शोध लावल्यानंतर प्रमाण माहिती आपल्याला, साठविला हरी जी ही हृदय मंदिरी, त्याची सरली येरझार झाला सफल व्यापार. हरी आला आता मग कैसी भय चिंता, तुका म्हणे हरी काही उरोणी देऊरी, मग कैसी भय चिंता. हा भगवंत कुठं राहतो हे संतांनी शोध लावला. आणि त्याचा रिझल्ट असा आला तर तो भगवान परमात्मा एरविमी सर्वांच्या हृदय देशी, सगळ्यांच्या हृदयात ते भगवान परमात्मा मी स्वतः सगळ्यांच्या हृदयात असं सांगतात महाराज. नवे नवे ममय वंश जीव लोकी जीव भूतो सनातना, नवे नवे हा माझाच अंश असा भगवान परमात्मा स्वतः गीतेमध्ये सांगतात महाराज. आणि हे ज्ञान आपल्याला होत नाही, झालं तर पचत नाही. म्हणून हा संतांचा उद्देश आहे. सत्संगाचं काय कारण आहे महाराज? हेच कारण आहे संतांचं, का तो भगवंत आपल्याला कळावा कुठे आहे. बरेच प्रमाण आहे, थोडस कधी कधी विरोधाभास होतो, पण संत हे सगळे भ्रांती घालवतात. जेणे भ्रांतीपासून हिरत भ्रांती घालवतात. तुगडे परब्रह्म सद्गुरूंची मूर्ती पुरविती आरती शिष्याची. गुरु साक्षात परब्रह्म म्हटले. देवाने आपल्याला प्रमाण माहिती वेगवेगळे नाही, संत आणि देव वेगळे नाही. मग ते सुख भगवान परमात्म्याजवळ संतांजवळ ज्या सुखाच्या शोधात आहे आपण. आणि सांगितलं मग अनुग्रह जेव्हा दिला ना महाराज, येऊनी गुरुनाथे, वेळ कमी म्हणून आपलं सरळ सरळ घेऊ. येऊनी गुरुनाथे माथा ठेवीला करू, अज्ञान तिमिर गेले शुद्ध मार्ग साचारू, गरजत चालिलो फिटला अज्ञान अंधारू, एका जनार्दनी माझा श्री गुरु उदारो. तर माझा गो गुरु महिमा देही दावेला देव निवारुणी भवर जाळे अवघा निरसला भेव. भवनदीचे पाणी रे गड्या फार अवघड आहे मला, दुस्तर भवनदी ही. आणि त्याच्यातून पलीकडे जाण्याचं साधन संतांनी आपल्याला दिलं महाराज. आणि ही खरी भेटी बघा संतांची. म्हणतो ना आलिंगन घडे. संतांचं आलिंगन आलिंगन म्हणजे काय? तुकाराम महाराजांना तर बाबाजींची भेटही झाली नाही, तरी पण महाराज म्हणतात आपण आलिंगन दिलं, संतांना आलिंगन दिलं. संतांना आलिंगन दिलं म्हणजे काय महाराज? आलिंगन दिलं म्हणजे बरेच अर्थ आहे, बरेच अर्थ आहे. आलिंगनाचे बरेच प्रकार आहेत. आपण सहज मेळाव्याला आलो, 2 साधके वर्षानंतर भेट झाली महाराज. आणि पहिल्या भेट झाल्या एक आलिंगनी. आलिंगनाचा प्रकार बरेच प्रकार आहे. आलिंगनाचा एक अर्थ असा आहे का एक होणं. मग
फार सुंदर. आता काय इथं सांगायचं महाराज, योगाचा विषय चालू होता. योग म्हणजे जोडणे, त्यालाच आपण आलिंगन म्हणतो महाराज. जोडणं म्हणजे योग म्हणजे जोडणं, आणि ते जोडण्याला आपण आलिंगन पण म्हणू शकतो महाराज. आलिंगन म्हणजे एक होणं, एक होणं महाराज. आणि हा सगळा परमार्थ जर असेल ना, सगळे शास्त्र असेल, दिंड्यावाऱ्या असतील, काकडा हरिपाठ असेल, भजन असेल, कोण काय करत असेल भगवंताच्या प्राप्तीसाठी, जेवढे जेवढे साधनं करत असेल, त्या साधनाचा एकच उद्देश महाराज, जीवशिवे. भाऊ नेहमी सांगतात महाराज, एकाच वाक्यात ज्ञानेश्वरी, दोनच शब्दात ज्ञानेश्वरी, जीवच शिवे, हे जीवाला पाठावा. म्हणून हे सगळे शास्त्र आहे महाराज, 18 पुराण आहे. आणि म्हणून हेच ज्ञान संतांकडे, एक हरी आत्मा, जीव शिव सम, वाया तो दुर्गम न घाली मन. महाराज, हे जीवाची आणि शिवाची जेव्हा भेट होती ना, एक ओवी बघा, किंबहुना सोय जीव आत्मयासी लागे, तेथ जे होय तया नाम सुख. आपण ज्या सुखाच्या शोधात आहे, आपल्या सुखाच्या व्याख्या वेगवेगळ्या आहे प्रत्येकाच्या, पण संतांची सुखाची व्याख्या वेगळी महाराज. आणि ती आपल्या मनावर बिंबण्यासाठी, त्याचा निश्चय होण्यासाठी आपल्याला हा सत्संग आहे महाराज. किंबहुना सोय जीव आत्मयासी लागे. हा जीव, अज्ञानी जीव कशामुळे हा वेगळा झाला? समुद्र आणि मिठाचा कडा तसे वेगवेगळे झाले. समुद्रातून वेगळं निघाल्यामुळे तो मीठ, पण ते जेव्हा परत एकत्र होतील, तोच मिठाचा कडा परत समुद्र रूप होईल महाराज. तुका म्हणे गंगा सागर तैशा झाल्यावर मी, हे सुद्धा आलिंगन आहे महाराज. म्हणून आलिंगन घडे. आणि असं संतांचं आलिंगन झालं ना महाराज, संतांचं तसं पाहिलं ना, संतांचं अस्तित्व, संत म्हणजे काय महाराज म्हटले बघा, श्रीकांत भाऊ म्हटले, जरी महात्मे कुठं जात नाही, पण सगुणाचं प्रेम वेगळं असतं महाराज. सगुणाचं प्रेम फार वेगळं असतं. आता त्या गोपी जेव्हा उद्धवाला तिकडे पाठवलं, काय गोपींची अवस्था आहे महाराज. आपल्यापैकी पण भाग्यवान जवळजवळ इथं बसलेलं प्रत्येक जण त्या गोपी अवस्थेला थोडा का होईना जाणणार आहे. 1-2-5% का होईना गोपी भाव इथं जाणलेला आहे प्रत्येकाने. आणि म्हणून इथं बसलेले महाराज. काय अवस्था होती गोपींची? व्यापक दर्शन झालेलं होतं भगवान परमात्म्याचं, तरी गोपी रडतात, तरी त्या गोळणी रडतात भगवंतासाठी. काय सगुण भक्ती महाराज, सगुणाचं प्रेम असतं, ते वेगळं असतं. संत देहात तर आहेच, पण संतांचं खरं अस्तित्व म्हणजे त्यांनी दिलेलं नाम आहे, त्यांनी दिलेला गुरुमंत्र आहे, त्यांनी दिलेली दीक्षा आहे. कोण काय म्हणाल, कोण काय म्हणाल, अनेक नाव आहे भगवंताचे, अनेक नाव आहे. जेवढे अवतार तितके नाव आहे. कुठलंही नाव घ्या, कुठलंही नाव घ्या. जोपर्यंत भेटत नाही साधन, सद्गुरू भेटत नाही, कृपा होत नाही, अनुग्रह भेटत नाही, कुठलंही नाव घ्या. भगवंतांनी सांगितलं अनेक नाव, नामाच्या सहस्रावरी किती भरपूर नावा तयार करून ठेवल्या भगवंतांनी. कुठलंही नाम घ्या महाराज, ते नाम आपल्याला सद्गुरूंपर्यंत आणून ठेवल्याशिवाय राहत नाही. म्हणून देहात संत असतात. संतांनी दिलेल्या वाक्यामध्ये संतांचं अस्तित्व असतं. संतांनी दिलेले जे वाक्य आहे ना, अनुग्रह, त्या अनुग्रहामध्ये, नवे नवे त्या नामामध्ये संतांचं, भगवंताचं अस्तित्व आहे. आणि त्याच नामाला, त्याच अनुग्रहाला अंतःकरणामध्ये घट्ट धरणं, याला म्हणतात साठविला हरी. जी हृदय मंदिरी किंवा धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, त्याच नामाच्या शक्तीनं ते सद्गुरूंचं स्वरूप हृदयामध्ये साठवणं, याचंच वर्णन महाराजांनी अभंगाच्या पहिल्याच्या
सद्गुरूंनी दिलेल्या नामाला आपण जेव्हा घट्ट धरतो ना महाराज अंतःकरणामध्ये, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी, पांडुरंग जागृती स्वप्नी सुषुप्ती सगळ्या अवस्थांमध्ये भगवंताचं चिंतन चालतं महाराज. आणि ती जी अवस्था आहे ती खरं संतांना आलिंगनी बघा. हे तर आहेच, व्यवहारातलं आलिंगन सुद्धा दिव्य आनंद देतं महाराज. व्यवहारातलं आलिंगन सुद्धा दिव्य आनंदाची अनुभूती करून देतं. तो आनंद सुद्धा हाच आनंद आहे, वेगळा नाही, पण तो टिकत नाही. तो टिकत नाही महाराज. तो विसरलो आपण किंवा इथून बाजूला गेलो. मग अशी ताईंनी सांगितलं सुद्धा इथं आहे तोपर्यंत चाललंय व्यवस्थित, पण इथून गेल्यानंतर तो आनंद टिकत नाही. म्हणून आपल्याला कायमस्वरूपी टिकणारा आनंद पाहिजे. आणि तो आमच्या संतांकडे महाराज त्यांच्या दिलेल्या नामाच्या चिंतनामध्ये तो आनंद आहे. त्याचा अनुभव घेणारे आपण भाग्यवान मंडळी. आणि ते एकदा संतांना आलिंगन झालं ना महाराज, आलिंगन संतांची या आलिंगने संतांची या, आलिंगने संतांची या, आलिंगने संतांची या, आलिंगने संतांची या. दिव्य झाली माझी काया, दिव्य झाली माझी काया, दिव्य झाली माझी काया, दिव्य झाली माझी काया. मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, मस्तक हे पाया. जगता ठेविता, जगता ठेविता, जगता ठेविता, जगता ठेविता. आज पिकले माझे कोडे, आज पिकले माझे कोडे, आज पिकले माझे कोडे, अमृत जन्माचे साकडे. आज पिकले माझे कोडे, आज पिकले माझे कोडे, आज पिकले माझे कोडे, अमृत जन्माचे साकडे. आलिंगन संतांची या दिव्य झाली आज पिटले माझे पुढे बहुत जन्माची साकडे. काय होतं महाराज या आलिंगन दिल्यानंतर? आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. काय संतांच्या भेटीचा परिणाम, संतांच्या भेटीचा काय फायदा आहे? हा मोक्ष महाराज. मोक्ष आपल्याला पाहिजे. मोक्ष म्हणजे सुखच बरं का. नाव जरी वेगवेगळे असतील, अवघडात शास्त्रामध्ये अनेक नाव आहे, अनेक समानार्थी शब्द असतात, आपल्याला कळत नाही. पण हे सगळे एकाच वस्तूसाठी वापरलेले शब्द आहे. सुख असेल, आनंद असेल, समाधान असेल, शांती असेल, आलिंगन असेल, मोक्ष असेल, अनेक नाव आहे, पण वस्तू एकच मिळवायची आपल्याला. एकच वस्तू. भाऊंचं काय वाक्य असतं, 2000च्या नोटीत सगळ्या नोट्या आहेत. तसं महाराज हे एकच वस्तू आहे, पण याला नाव वेगवेगळे महाराज. मग हे संतांचं जेव्हा आलिंगन आपल्याला घडतं ना, त्या नामाशी जेव्हा आपण समरस होतो, नामाशी एकरूप होतो ना, तेव्हा भगवंताशी एकरूप होतो ना. नाम आणि नामीचा अभेद आहे शास्त्र सांगतं. नाम आणि भगवंत वेगळा नाही महाराज, नाम आणि संत वेगळे नाहीत. म्हणून या नामाचं चिंतन जेव्हा घडतं, संत आणि आपली भेट होती, भगवंताची ना आपली भेट होती. म्हणून माऊली म्हणले किंबहुना सोय जीवात्मयाशी लाहे. तेव्हा जे होतं ना महाराज, त्याला सुख म्हटले संत. जेव्हा नामाचं चिंतन करता 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 आतून उकळी पडते महाराज, आनंद झाला आत्ताच. कंठी प्रेम दाटे नैनी निर्लोकी, याचा अनुभव येतो महाराज. तेव्हा हे मोक्ष पदाला जाऊन साधक पोहोचतो महाराज सहज. आता रस्ते भरपूर आहे, पण आपल्यासाठी एक सोपा रस्ता संतांनी सांगितला. म्हणून या वाटाप्रमाण झालं, अवघड वाटाने आपल्याला जायचं नाही. कारण संत तेच असतात जे अवघड परमार्थ सोपा करून सांगतात.
आता इथं सगळ्या या माता माऊली असतील, कोणाला वाचता येत नसेल, कोणाला लिहिता येत नसेल, असे दिव्य अनुभव आहे. ते आमच्या बरोबर दिलीप पवार त्यांचे बंधू आहेत. म्हणले घरी शाळेत जनावर पाहायला कोण नाही म्हणून शाळेतून काढून घेतलं. प्रतिकूल परिस्थिती नव्हती शिकवायची आणि घरची जबाबदारी कामाची, मग शाळेतून काढून घेतलं. शाळा नाही शिकवायची नाही, बाकीच्या कामामध्ये लावलं. लहान वयामध्ये शिक्षण नाही, काय नाही काय. पण संतांना शरण गेले महाराज. संतांना आमच्याकडं फार मोठं अधिष्ठान आहे महाराज. देणे को अन्नदान, लेने को हरिनाम, तरने को लीनता, डुबने को अभिमान. विठ्ठल सद्गुरु ब्रह्मलीन नारायण गिरीजी महाराज, गंगा गिरीजी महाराज, आता ज्यांच्याकडं कार्याची धुरा आहे, हरिभक्तपरायण गुरुवर्य रामगिरीजी महाराज, संतांना शरण गेले महाराज. ते माळ घातली, नामाचं चिंतन केलं, विश्वास इतका ठेवला ना, तुका म्हणे बोळा हरिपद प्राप्ती पुढचं सांगायची काही गरज नाही, कारण हे आम्ही अनुभवलं. इथं उभं राहणार अनुभव येतो त्याचा. परमार्थ रोखीचा आहे आपला. इथं उभं राहिलं का सगळे अनुभव येतात. अभिमानी असे गर्भवास, ज्ञानाचा फार अंकार होतो महाराज. पण हे भोळे बाबडे साधक जे असतात ना महाराज, अडाणी, ज्यांना वाचता, अडाणी म्हणजे भोळे म्हणजे वेगळे नाही बरं का, फक्त वाचता लिहिता येत नाही म्हणून ते अडाणी. भोळे म्हणजे काय, अंतःकरण शुद्ध आहे त्यांचं, कुठला संकल्प नाही, विकल्प नाही मनामध्ये. विठ्ठल विठ्ठल मोठा लेखाचे महाराज म्हणले असे असतात ते भोळे. आपण आपलं वेगवेगळं आहे, आपण ते भोळ्याच्या पात्रात बसत नाही म्हणून असा भोळासा भाव महाराज. आणि संतांच्या वचनावर विश्वास येतो करी स्वामीवरी संता. इतका विश्वास बसला त्यांचा, सद्गुरूंनी सांगितलेल्या वाक्यावर चिंतन झालं, सेवा घडली महाराज. फार मोठा सप्ताह असतो पंचमीला आमच्याकडे. येतात ते बापू यायचे महाराज, गुरुवर्य बापू गाडीवरून आणायचे. काय आता गेले दिगंबरेश्वर होती. विठ्ठल जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट परोपकारी. बापू नेहमी यायचे महाराज. मोठा अधिष्ठान आहे, जसं तात्या महापुरुष होते ना दादांच्या जीवनात, फार मोठा अधिष्ठान आहे महाराज. आणि निष्ठा बसली, विश्वास बसला संतांवर, सद्गुरूंवर, गुरुवाक्यावर विश्वास बसला. आणि म्हटले ज्ञानेश्वरी वाचायची इच्छा झाली, भागवत वाचायची इच्छा झाली. करा ना भाऊ, सांगतात काय, जोग महाराज महाराष्ट्रात जर जन्माला आले तर एकदा गाथा आणि ज्ञानेश्वरी वाचा म्हटलं. नवे नवे गाथा आणि ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरू नका. संतांचं चरित्र ऐकून, भगवंताचं चरित्र ऐकून मुमुक्षुत्व निर्माण होतं महाराज. सत्संगामध्ये काय यायचंय, कधी इच्छा काही ऐसी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे. ही अवस्था, ही भूमिका तयार होण्यासाठी सत्संगामध्ये यायचं असतं. आणि ही भूमिका तयार झाल्यानंतर टिकवण्यासाठी परत यायचं असतं, कारण ही अवस्था टिकत नाही जास्त दिवस. म्हणून संतांची संगत घडली महाराज. आणि सहज ज्ञानेश्वरी वाचायची इच्छा झाली, पण वाचता येत नाही. मग करायचं काय? मग कोणीतरी सांगितलं, कारण वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार. कोणीतरी भेटतं महाराज, निघाले पाहिजे एकदा रस्ता दाखवणारा कोणीतरी भेटतो. आम्हाला एक दिवस पाथर्डी मध्ये भेटला होता. आम्ही चाललो होतो शिंदेताईंच्या तिकडं. पाथर्डी मध्ये रस्ता विचारलं, म्हणलं आम्हाला कोळगावला जायचंय, कसं जायचं? आता कोळगाव राहिलं या बाजूला.
त्यांनी आम्हाला इकडा रस्ता दाखवला महाराज. भेटतात रस्ते दाखवणारे, पण नाही असं नाही. आपल्याला कळावं ना आपल्याला कुठं जायचंय. म्हणून योग्य माणसाची संगत घडावा, संतांची संगत घडावा. योग्य महात्म्याची संगत झाली आणि त्यांनी ठरवलं महाराज फक्त सांगितलं कोणीतरी फक्त बोट फिरवा म्हणले. आणि चरित्र आहे ना संतांच्या चरित्रामध्ये, बऱ्याच संतांच्या चरित्रात आलेले आहे. आपले शांताबाई असतील, महिला कुठं बहिणाबाई जनाबाई कुठे शिकायला गेल्या नाही, पण ह्या नामाचं काय न हे केले. एका चिंतिता विठ्ठली सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार. काय सामर्थ्य आहे नामाचं. संतांनी सोपा परमार्थ आपल्याला सांगितला महाराज. योग याग तपे केली तयाने आमपे, म्हणून तुका म्हणता पा मंत्र त्रिअक्षरी सोपा. साधं सोपं भगवंताचं नामस्मरण केलं तर या सगळ्या योगाच्या प्रक्रिया साधकाच्या. काय संतांचं औदार्य आहे, काय भगवंताची कृपा आहे महाराज. फक्त नामस्मरण करून हे योगाची या वाटा निघाली गा सुभटा. शेलका वाटा भागाला, शेलका वाटा. दुःख सोडून काही नाही महाराज इतर मार्गांमध्ये, पण हा सोपा मार्ग संतांनी सांगितला. म्हणून त्यांना कोणीतरी सांगितलं तुम्ही बोट फिरवा म्हणजे तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचता येईल. श्रद्धा इतकी विश्वास इतकी बोट फिरवलं महाराज. बोट फिरवता 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 ज्ञानेश्वरी फिरवलं, भागवतावर फिरवलं. आज महाराज भागवत वाचता यायला लागलं, त्यांना ज्ञानेश्वरी वाचता यायला लागले. अनुभव आहे महाराज. इतकं दिव्य हे संतांचे अनुभव असतात महाराज. फक्त याला भोळा जरी असेल ना, अडाणी जरी असेल तरी चालतो महाराज. कारण अर्जुना भावाची गोपी असती काय वेद वेद जरी झाला, हे कधी कधी फसवतो महाराज. हे ज्ञान आहे ना, तसं वास्तविक ज्ञान फसवत नाही बरं का. ज्ञान हे अज्ञान जाण्यासाठीच असतं. पण त्या नवल अहंकाराची पुढे ती भोळ्याला तेवढा त्रास आहे. त्याच्यामुळे आपल्याला बोलवायचंय, त्याच्यामुळे आपल्याला काहीच कळत नाही असं व्हायचंय. म्हणून मी म्हणलो होतो सुरुवातीला उपदेश करू शकतो बा हा व्हावे लहानाहून लहान, आणि नेमकं ते आपल्याकडून घडत नाही महाराज. म्हणून उपदेश करतो असं म्हटलं होतं मी. कारण सेवा संतांनी करावी महाराज. त्यांनी म्हणावे कामारी गती सेवेचं सेवा, संतांनी म्हणावं आपल्याकडून तितकं घडत नाही. म्हणून अशी सेवा घडली. सहज एक दिवस विनंती केली सद्गुरू गंगाधरजी महाराजांना, सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांना विनंती केली. त्या आपली साधकाची महाराज अनुग्रह झाला त्यांचा आता. कारण सेवा व्हायला जात नाही बरं का, सेवा व्हायला जात नाही. खंडन करू नये महाराज, कुठल्याच संप्रदायाचं नाही, कुठल्याच परंपरेचं नाही. कारण भगवान परमात्मा आहे की ज्याला ज्ञान झालं ना महाराज, ते ज्ञानाचे लक्षणच आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सगळं आहे. वेदा वेद ब्रह्म विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ. उलट आपल्याला ज्ञान झालं ना, आपल्याला भेद दिसल्या. आता बाबा होते महाराज इथं आम्ही बसलो होतो जेवणाच्या वेळेमध्ये. मागच्या वर्षी काल्याचं कीर्तन झालं होतं बाबांचं, आणि आम्ही बसलो होतो महाराज. आता सहज म्हटलं आपले सांगणारे सांगतात छाती जोडून, आम्हाला देव बनवलं, आम्हाला देव बनवलं. बनवलंच ना, त्याच्यात काही शंका आहे का? तुका म्हणे हा सोय प्रमाण झालं, हा सोय परब्रह्म, हे सगळं बरोबर आहे. देव तुम्हाला सद्गुरूंनी बनवलं, पण तुम्ही झाले पण देव, पण आचरण आहे का म्हणजे देवासारखं? प्रश्न हे समाज प्रश्न विचारतो म्हटले, समाज सोडत नाही महाराज. महात्म्यांनी हे काय दिव्य अनुभवलेले महाराज. हे महात्मे इतके इथं हे कार्यक्रम राहिले म्हणजे हे सहज नसतं होत. अग्निपतिव्रतेपेक्षा डेंजर अग्निपरीक्षा असतात या अग्निपरीक्षा देऊन पुढे गेल्यानंतर महात्मा होत असतो महाराज. इतकं सोपं नाही. लोखंडाचे चणे खावे तेव्हा ब्रह्मपदी पैसा नाचा. हिरा ठेवीत आईरणी वाचे मारिता जो घनी तोची मूळ पावे खरा. करणीचा होय चुरा, करणीचा चुरा होतो महाराज. म्हणून ज्ञान झालं जरी नसेल, मग असे विषय ऐकायला कोणतरी म्हटलं ज्ञान झाल्यासारखं आपण वागतो, म्हणतो ज्ञान झालंय आम्हाला, पण ते लक्षणावरून जाणवत नाही. म्हणून किमान झाकली 1.25 लाखाची ठेवण्यासाठी तरी भेद दिसून नाही द्यायचा. आपल्यामध्ये भेद नाही दिसल्या पाहिजे महाराज. किमान आपल्याला ज्ञान झालं नाही, ही गोष्ट बरोबर आहे. ज्ञान पचलं नाही महाराज. ज्ञान पचणं फार अवघड आहे. वाघणीचं दूध आहे, त्याला पात्र तसंच लागत आहे. ते
पचन त्याला कॅपॅसिटी निर्माण करावी लागते मला स्वतःमध्ये. ती होत नाही काही काही, पण हे बोलून नाश करून टाकते. ज्ञान झालं ना तुम्हाला, ज्ञानाचे लक्षणच आहे महाराज. ऐसा ज्याचा अनुभव, काय प्रमाण आहे महाराज, काय याच्या विश्वदेव सत्य नव्हे, देव तयाजवळ असे पापनाशी दर्शने. त्यांनी सांगितलं ना, जगजोगी जगजोगी जाग जाग बोल जागता जग देव. संतांची अनुभूती ही. आणि आपण द्वेष मस्तर करतो महाराज एकमेकाचा. काय म्हणावा त्याला, ज्ञान म्हणायचं जीवाचा कोणाही जीवाचा न घडमत्सर वरण सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देहाचे आवय. अरे सगळे जर भगवान परमात्म्यापासूनच सगळे विश्वाची निर्मिती आहे, कोण वेगळं आहे जगामध्ये? भगवान परमात्मा सोडून आहे का काही? हा संतांचा अनुभव आहे. आणि तेच ज्ञान आम्ही म्हणतो आम्हाला दिलं. मग आता एक दिसायला पाहिजे का दोन? नाही दिसत महाराज. म्हणून ते एक दिसण्यासाठी प्रयत्न करावा. मगाशी सांगितलं ताईंनी, जावा संतांजवळ बसायचं, विचारायचं अडचणी त्यांना. नसल हिंमत होत तर मग सोपं साधन दिलं ना आपल्याला, साधन करायला काय हरकत आहे? फक्त विश्वास जरी ठेवला ना, चिंतन साधना हे फार शब्द अवघड वाटतात महाराज. आता जे नवीन अनुसंधान ठेवा म्हटले, काय अनुसंधान करणार आहे नवीन साधकाला? काय साधना करणार आहे? काय चिंतन करणार आहे? तो घाबरून जातो, आपल्याकडून नाही साधना होणार, नाही चिंतन होणार. काय अनुसंधान काय असतं? सोप्या शब्द सांगतात. चिंतन म्हणजे आठवण. दृष्टांत देतात एक कसे, हा हिची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. फक्त विसर पडू द्यायचं नाही म्हणजे साधना आहे, म्हणजे अनुसंधान आहे, म्हणजे चिंतन आहे. सगळे ते व्यवस्था त्याच्यासाठी विसर पडू नये म्हणून हे सगळे साधन आहे महाराज. म्हणून हा विसर संत आपल्याला वेळोवेळी येऊन हेच उठा जागेवर आता स्मरण करून देतात महाराज आपल्याला. जी वस्तू दिली त्याच्यात तुम्ही आठवणीत आहेत का नाही आहेत, म्हणून हा सगळा वेळ जमलेला असतो महाराज. म्हणून ते मगाशी ते साधकांचा विषय सांगत होतो महाराज. त्यांचा अनुग्रह झाला, इथून विषय बाजूला गेला होता. त्यांचा अनुग्रह झाला, पण साधूची सेवा घडलेली व्हायला लागली ना. कुठं पण आपला आता साक्षात अनुभव आहे आपल्या समोर. आपल्या सद्गुरू महाराज ज्या मार्गाने गेले ना, आपले सद्गुरू ज्या मार्गाने गेले ना, कशाला वेगळ्या खंडात पडायचं आहे ना. ओळखारे वस्तू सांडारे कल्पना, नका आडराना जाऊ झनी, झनी जाल कोठे बुडवाले विचारे मनासा. या आडरानाने कशाला भटकत बसायचं महाराज? आपल्या साधू संतांनी इतक्या दिव्य सगळ्या महात्म्यांना त्यांनी डोक्यावर घेतलं महाराज. कोणाचाच मत्सर कोणाचाच द्वेष केला नाही. सगळ्यांना घडी संतासी आसने पूजा करी काया वाचा मने एका जनार्दनी जाणे इच्छिली ती पुरवी. अशा भूमिकेमध्ये आपले सद्गुरूंनी कार्य केलेले महाराज. आणि मग आपण पण कसं करायला पाहिजे? म्हणून आपल्याकडून भेद होऊ नये, कोणाचा द्वेष मत्सर होऊ नये. विचार लागला का नाही आपल्याला? समत्व चित्ताचे हे सार योगाचे. काय योगाचं सार आहे का? सम होत चित्त महाराज. जे का रंजले गांधले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तिथीची जाणावा. है ना? काय दासा आणि दासी दया करण्याचे पुत्रासी तेची दासा आणि दासी. संतांची भूमिका महाराजांना आपल्याला सुद्धा त्याच मार्गाने जायचंय. म्हणून ते आपलं अंतःकरण सम कसं होईल, त्याच्यातले द्वेष मत्सर विकार निघून कसे जातील याच्यावर ध्यान द्यायचं. आणि याला फक्त एकच उपाय, नामस्मरण सोडून उपाय नाही महाराज. म्हणून ते आपले साधक बंधू गुरु बंधू त्यांनी निश्चय केला, विश्वास ठेवला संतांवर, सेवा केली. आणि हेच दिवस होते महाराज. आणि सद्गुरूंना विनंती केली. त्यांच्याकडे आता हे सोशल मीडिया आलं, सगळं तंत्रज्ञान. एक व्हॉट्सअपचा ग्रुप होता, त्याच्यावर दररोज तापमानाची पर्जन्यवृष्टी कधी होणार अमुक सगळे मेसेज द्यायचे त्याच्यावर. आणि मग त्या ग्रुपवर यांनी मेसेज टाकला, आज संध्याकाळी पाऊस येणार आहे. असं कडक उन्हामध्ये, इतक्या कडक उन्हात मेसेज टाकला, आज संध्याकाळी पाऊस येणार आहे. हा बरं निष्ठा सांगतोय मी सद्गुरूंची, गोळा सांगतोय गोळा. अडाणी आपण ज्याला म्हणतो. थोडं दोन शब्द आल्यावर बाकीचे अडाणीच वाटतात सगळे आपल्याला. 4-2 अभंग पाठ झाले, 4-2 ओव्या पाठ झाल्या, थोडंफार ग्रंथ वाचन घडलं, थोडे कीर्तन करायला लागले, प्रवचन करायला लागले, बाकीच्या आपल्या मग किरकोळ समजतात.
मग मॅसेज तर टाकला आज संध्याकाळी पाऊस येणार आहे. फोन चालू झाले ना सगळ्यांचे. काय म्हणते काय वेगळा प्रकार केला का काय? कारण लक्षणं काही दिसत नाही ना पावसाचे. पाऊस येईल कसा? मग शुद्धीवर आले. मग पाय हलायला लागले. काय करायचं आता? सांगून तर बसले. महाराज 10 वाक्याला सद्गुरूंचा, सद्गुरू गंगागिरीजी महाराज, सद्गुरू नारायणगिरीजी महाराज असतील. सद्गुरू तत्व आहे बरं का. नाव जरी वेगळे असतील, तेच तत्व म्हणजे दादा आहे, तेच तत्व बाबा आहे, तेच तत्व रामदास बाबा असतील, तात्या महापुरुष, तेच तत्व आहे महाराज. आपले शेख मोहम्मद महाराज असतील. तीच भूमी. संत वेगळे नसतात, तत्वानी एक आहे महाराज. आणि 10 वाक्याला संतांचा महाराज. आणि संध्याकाळी पाऊस आला. विशेष म्हणजे काय ताकद असते या निष्ठेमध्ये, काय विश्वास असतो का? त्या फक्त एक विश्वास काम करतो महाराज. त्या विश्वासाने संध्याकाळी पाऊस आला महाराज. काय स्थिती असेल त्या साधकाची, काय दिव्य स्थिती असेल, हे अनुभव असतात महाराज. म्हणून जो शहाणा असेल ना, कारण हे बांधकाम झालं महाराज, एक एक वीट याची महत्वाची, एक एक वीट महत्वाची. गोंदवलेकर महाराज सांगतात, झाड तोडलं एखादं, झाड तोडायला कुऱ्हाडी घेतली हातात, एक एक घाव घालता 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 शेवटचा ठोकाम झाड पडलं. कोणत्या ठोक्यामध्ये झाड पडलं, कोणत्या घावामध्ये झाड पडलं? आम्ही सांगायचो शेवटच्या ठोक्यात पडलं सुरुवातीला. ते सांगायचे 200 फूट बोर गेला, कोणत्या छडीला पाणी लागलं? शेवटच्या छडीला पाणी लागलं. संतांची संगती प्रमाण झालं. मंगळाला काही एकच छडी व्हायला गेलेली नाही. भेद दिसतो महाराज बरं का सुरुवातीच्या काळात. अज्ञानाचे लक्षणाचे भेद हे अज्ञानाचं लक्षण आहे. आणि सुरुवातीच्या काळात होतं हे असं. पण नाही महाराज, कुठेही सेवा करा. भाऊ सांगतात मसोबा जरी असेल ना, बांधावरचा मसोबा, पतिव्रतेसारखी जर सेवा केली ना, त्याच मसोबाचं जबाबदारी असते महाराज. संत समर्थ सद्गुरूंपर्यंत नेऊन घालण्याची त्या दैवाची जबाबदारी असते. विठ्ठल सगळ्या देवाची सेवा जी केली ना, सोपी ज्ञानेश्वरीमध्ये सोपी ओळी सांगितली. म्हणून जाणतेने त्यांनी कृतकार्य पाहिजे. सगळे वेगवेगळ्या तीर्थाला जाऊन वेगवेगळे आंघोळ करण्यापेक्षा एकदाच समुद्राची आंघोळ करा म्हणते. सगळे तीर्थ आले त्याच्यामध्ये. समुद्राची आंघोळ घडली का सगळ्या नद्यांची आंघोळ घडली. काय वेगवेगळ्या ठिकाणी जायची गरज आहे? त्याच्या पुढे जाऊन आमचे संत सांगतात म्हणून जाणतेने. त्याच्यासाठी ते दृष्टांत आहे, सिद्धांत पटवण्यासाठी. वेगवेगळे तीर्थ आहे. अमृत म्हणजे अमृत. हा दृष्टांत सांगू दे एकदा. विठ्ठल तिकडे जायचंय आपल्याला. अमृत आहे अमृत. माऊलींच्या ओव्या हा अमृत एक असा दिव्य रस आहे महाराज. त्याच्यामध्ये सगळेच रसांचा अंतर्भाव आहे. त्याच्यामध्ये सगळे रस त्याच्यात येतात. म्हणजे आमरस असेल, लिंबू पाणी असेल, द्राक्षाचा पण रस असतो. द्राक्षाचा रस, ऊसाचा रस आहे आमच्या तिकडे. मोठे मोठे कारखाने, ते मळी बसून एक रस तयार होतो. तो पण रस, असे सगळे रस त्या अमृतामध्ये येतात. म्हणजे अमृत जर घेतलं तर सगळे रस पेल्याचं समाधान भेटतं. अशी त्या अमृतामध्ये शक्ती आहे. सगळ्या नद्यांचं स्नान केल्याचं पुण्य समुद्रामध्ये आंघोळ केल्यावर भेटते. तसं सगळ्या देवांची सेवा करत बसण्यापेक्षा म्हणून जाणतेने गुरु भजीचे. जैसे मूळ सिंचने, झाडाच्या मुळाला पाणी घातलं ना ते मग आता ते प्रमाणे सकळ ही तीर्थे निवृत्तीचे माझे मना आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण. भ्रांतीमध्ये, संदेहामध्ये, संशयामध्ये जोपर्यंत फिरणं बंद होत नाही ना,
तोपर्यंत सद्गुरूंची यथार्थ भेट झाली असं म्हणता नाही येणार मला आपल्याला. संतांनी केल्या ना, दिंड्या केल्या, वाऱ्या केल्या, माऊलींचा आपण तीर्थवळी पाहतो. संतांनी काय केलं नाही का? करायचे असते ज्ञानोत्तर भक्तीत पण तेच करायचंय. आता हे आपली जरी ज्ञानाच्या अगोदरची भक्ती आहे, पण हे सगळे गुरुवर्य मंडळी यांची ज्ञानोत्तर भक्ती. म्हणून जो शहाणा साधक असतो ना, स्वामी समर्थ रामदास स्वामी सांगतात महाराज, सद्गुरु हुनी देव दुजा. प्रमाण आहे ना, गुरुविना देव नाही दुजा. सद्गुरु सोडून शिष्याला जर एखादा देव त्रिभुवनात वाटत असेल ना, करंट भक्त म्हटले महाराज. आता काय हे शब्द पण आपल्या वाचेने उच्चारायचा अधिकार नाही महाराज आपल्याला, पण त्या भक्ताला समजून घेण्याचा विषय महाराज. म्हणून आता काय काय सांगणार आहे, संतांचं महत्व आहे ना. तर सांगायला गेलं ना, तिथं नाईलाज म्हणून काहीतरी बोलायचंय, नाईलाज म्हणून, नाही ते शब्दात बांधणं फार अवघड आहे. संतांचा तो महिमा शाब्दिकाचं काम नाही इथं. आत्मनिष्ठ जरी झाली जीवनमुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ त्या. भक्ती प्रेम सुख नेनवे अनेका, वाचिक पंडित ज्ञानी असी. आत्मनिष्ठ जरी झाले, तुकाराम महाराज म्हणतात, काय अधिकार आहे संतांचा, काय तुकाराम महाराजांचा अधिकार कळतो महाराज. आत्मनिष्ठ जरी झाले, जीवनमुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ त्या. आणि हे सुख मिळवायसाठी प्रयत्न करायचा बरं का. विश्वभर प्रेम सुख देई, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमा विन नाही समाधान. खरी जीवाची तळमळ जर थांबवायची असेल ना महाराज, जीव त्रिविध तापाने तापलेला आहे आणि याचे शांत याला जर करायचं असेल ना, याला एकच पर्याय महाराज. हा एकच पर्याय महाराज. काय प्रमाण दिलं महाराज तुम्ही? प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमा विन नाही समाधान. महाराज हे अंतकरण करोनी उचित, प्रेम घाली हृदयात. आलो दान मागायास, थोर करोनी आकाश. चिंतन समयी सेवा आपुलीच दे. आलो दान मागायास, थोर करोनी आस. आपलं कसं असतं, संतांचं कसं आहे, काय माग नाही बघा ना. चिंतन समयी सेवा, आपलं कसं होतं, चिंतनाला बसतो आपण पण काय अवस्था असते मनाची. भगवंताजवळ असतं का महाराज मन? सद्गुरूंजवळ असतं का आपलं मन? किती वेळाने लक्षात येतं आपल्याला, अर्धा तास झाला आपण तिथं नाहीच आहे. ही अवस्था आहे महाराज. संतांचं काय माग नाही, संतांची काय अवस्था आहे. म्हणून करुणी उचित, प्रेम घाली हृदयात. आलो दान मागायास, थोर करुणी आस. हा इतका संतांचा महिमा बहुदुर्गम महाराजांनी सांगितलं. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. असा हा संतांचा महिमा आहे आणि तो वर्णन होत नाही. महाराज दुसऱ्या चरणामध्ये ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा.
झाली बोलायची सीमा. शब्दाच्या पलीकडची ही सगळी व्यवस्था आहे महाराज. पण संतांचे उपकार पाहना आपल्यावर. त्यांनी हे अनुभवलं, भगवंताचं प्रेम अनुभवलं, भगवंत कुठे आहे याचा अनुभव घेतला. आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताचा साक्षात्कार झाला. आतमध्ये तोच भगवान परमात्मा आहे. पिंडी देह स्थिती आतमध्ये जो भगवान परमात्मा आहे तोच भगवान परमात्मा बाहेर पण भरलेला आहे महाराज चराचरामध्ये. त्याचं संतांना दर्शन झालं आणि ते दर्शन झाल्यानंतर आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. ऐसा संतांचा महिमा. संतांचा महिमा कळाला महाराज. आणि मग त्यांची वाचा कुंठित झाली. वाचे सांगता येईना, आला अनुभव जाईना, साधू जाणे ते चिकून. वाचे सांगता येईना, वाचे सांगता येईना, आला अनुभव जाईना, साधू जाणे ते चिकून. हे साधूला कळतं महाराज आणि आपल्याला पण कळत महाराज. त्याच्यासाठीच हा मार्ग आपल्यासाठी मोकळा केला. म्हणून हे अनुभव सांगता येत नाही, शब्दामध्ये मांडता येत नाही, पण तरी संतांचे उपकार आहे आपल्यावर. हे शास्त्र निर्माण करून ठेवलं. यथार्थ नाही वर्णन होणार, शास्त्राकडून पण नाही होणार. प्रमाण आहेत, सहस्रमुखाचा वर्णिता वगैरे वगैरे भरपूर प्रमाण आहे, पण त्याला शास्त्र बांधू शकत नाही. भागवतात नागबाबा म्हणतात संतांचे लक्षण आहे ना, संतांचे लक्षण, साधूचे लक्षण याचं गाठोडं बांधून डोक्यावर घेऊन जरी फिरले तरी संत भेटणार नाही, समजणार नाही, कळणार पण नाही महाराज. त्याला एकच प्रमाण, काय मी पतित कीर्तिवानो. हे जो आपण पतित जेव्हा होईल ना महाराज, दीन जेव्हा होईल ना, आपण संतांच्या मस्तक ठेंगणा तरी संतांच्या चरणात तुझ बाबा आहे देव, तरी हा सुलभ उपाय भावे गावे गीत शुद्ध करुणिया चित्त. हा एकमेव मार्ग साधा सरळ सोपा आपल्यासाठी महाराज. आणि त्या मार्गाने गेलं ना हे सगळं संतांची महती आपल्या लक्षात येईल. असं कोणी सांगू शकत नाही, पण संतांनी तरी उपकार केले. अभंगाच्या माध्यमातून असेल, ग्रंथांच्या माध्यमातून असेल, आपल्याला हे लिहून ठेवलं आणि त्याचा अनुभव आपल्याला येतो का नाही येतो, त्याच मार्गाने आपण चाललो का नाही चाललो, त्याच्यासाठी हे शास्त्र आहे. हे काय दुसऱ्याला सांगावं म्हणून हे शास्त्र नाही, इथून उपदेश करावा म्हणून हे शास्त्र नाही, पण आपण त्या वाटेने चालत असताना, संतांच्या वाटेने जात असताना संतांना आलेले अनुभव आणि आपल्याला आलेले अनुभव याचा ताळमेळ, याचा पडताळ करण्यासाठी हे ग्रंथ अभंग आहे महाराज. म्हणून असा हा संतांचा महिमा सांगता येत नाही. आणि आपला विषय झाला महाराज, सकळ ही तीर्थे निवृत्तीच्या पायी, तेथे माझे मना बुडी दे, असा भाव झाला पाहिजे महाराज. दीपक आहे गुरुचरित्रामध्ये, दीपकाची कथा येते महाराज सुरुवातीलाच. तो दीपक म्हणतात 12 वर्ष काशीला जाऊन राहिला. सद्गुरूंना व्याधी होणार होती एक, आणि सद्गुरू आता काय त्रिकाज्ञानी संत असतात. मग त्यांनी सांगितलं, बरेच शिष्य होते त्यांचे, बरेच शिष्य होते. म्हटले आता मला व्याधी होणार आहे, मोठी व्याधी होणार आहे एकदम, आणि सगळ्या अंगातून अशी घाण, फार मोठी व्याधी झाली त्यांना. आणि मग कोण येईल म्हटले सेवा करायला, कोण थांबत, जा म्हटले निघून सगळे ज्याच्या त्याच्या घरी. सगळे गेले महाराज, पण हा दीपक एकटा थांबला. भाग्यवान होता महाराज तो. हा दीपक थांबला आणि 12 वर्ष काशीमध्ये जाऊन राहिले. मग महाराज एकांतामध्ये भगवंताचं अधिष्ठान आहे, तिथं भगवंताचं भजन सेवा तिथं केली. दीपकाने भरपूर सेवा केली सद्गुरूंची, पण 12 वर्ष काशीत राहून काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला नाही. काय भाव असेल त्या दीपकाचा. काशीमध्ये जाऊन भगवंताच्या दर्शनाला गेला नाही महाराज तो, कारण त्याला माहित होतं गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव नाही तुझा. पाहता त्रैलोकी काया काशी, गुरु उपदेशी तारक मंत्र दिला आत्माशी. काय सद्गुरु कुठे देव दाखवतात, सेवा करावी लागते महाराज. सेवा, सेवा ते आवडी उच्चार. सेवा अनेक प्रकारची, आपल्याला जी जमन, जी पचन, जी सोसन, ती सेवा करावी महाराज. म्हणून त्या दीपकाचा असा भाव झाला, तर गुरु साक्षात परब्रह्म आहे आणि आपल्याला पण त्याच भावापर्यंत जायचंय. म्हणून हा सगळा उद्योग आहे. म्हणून हीच अवस्था तुकाराम महाराजांची सुद्धा झाली. त्यांच्या जीवनात सुद्धा हाच अनुभव आला. जगातले सगळे तीर्थ असतील, सगळे दिंड्यावाऱ्या, सगळे दैवत असतील,
हे इतरत्र कुठे नसून माझ्या सद्गुरूंच्या संतांच्या पायाजवळ हात तुकाराम महाराजांना सुद्धा अभंगाच्या तिसऱ्या चरणात तीर्थे पर्व काळ तीर्थे पर्व काळ अवघे पाया पे सकळ अवघा तो शकून हृदय देवाचे चिंतन. काय अभंग आहे महाराज संतांचे. तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळ दाही दिशा. भगवंताचा जो भक्त आहे, सद्गुरूंचा जो शिष्य आहे, त्याला सर्वत्र सद्गुरूंचं दर्शन होतं महाराज. भगवंताचं दर्शन चराचरामध्ये जे संतांना अनुभव आला, तोच या साधकाला शिष्याला आणून देण्याचं सामर्थ्य संतांकडे असतं महाराज. गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पाहिजे तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा तरी होईल म्हणून आपण गरीबच होतो महाराज. गरीब या अर्थाने का प्रमाण आहे ना महाराज. गरीब कोण आहे इथं? संत कोणाला गरीब म्हणतात? गेले वासुदेवासी विसरून का. जे भगवंताला विसरले ते खरी गरीब आहे बरं का. आपल्याला कधी कधी शंका येते त्याच्या पण खालची देवाने. संत कोणाला दुबळं म्हणतात? संत कोणाला? दीन आणि दुर्बळाशी हरी सुख राशी हा सुख राशी हरिकथा. दुबळी कोणी तिकडे ते पण सांगतात. आणि दुबळ्याला काय आता वेगवेगळे अर्थ वेगवेगळ्या ठिकाणी वापरलेले शब्द आहे बरं का. तुका म्हणे दुबळी कोण गेले वासुदेवासी. जे भगवंताला विसरले, जे सद्गुरूंना विसरले ना महाराज, ते खरे दुबळे. आणि ज्याच्या आजही ध्यानात आहे ना, सद्गुरू ज्यांच्या ध्यानात आहे, सद्गुरूंचं दिलेले नाम ज्यांच्या आठवणीत आहे, भगवंत ज्यांच्या आठवणीत आहे, मग ज्यांच्या आठवणीत भगवंत आहे, ज्यांच्या आठवणीत संत आहे ना, ती श्रीमंत आहे महाराज. त्रिभुवनामध्ये आपल्यासारखे श्रीमंत नाही महाराज कोणी. कारण आपल्याकडे जे धन आहे ना, परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण व्हावया जतन उपाय लावाचे. आपल्याकडे जे धन आहे ना, मीराबाईकडे जे धन होतं ते आपण त्याचे वारसदार झालो. त्याचे वारसदार काय भाग्यवान मंडळी आपण महाराज. काही संतांचं धन होतं. पायोजी बहिणे राम रतन Guru
पायो, वस्तु अमोलिक दी मेरे सदगुरु, कृपा करा अपनायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, जन्म जन्म की पूंजी पाई, जग में सभी को न खर्चे न फुटे, जाको चोर न लुटे, दीन दीन बढ़त जाए. काय वस्तू दिली महाराज सद्गुरूंनी, सुख घडोघडी वाढत लागे. याचा दिवसेंदिवस आनंद वाढत चालला तर समजायचं आपलं मार्ग बरोबर आहे. आणि मग अशी ताई म्हटल्या फार खरं श्रवणामध्ये काय गोडी आहे. महाराज विजय त्यांनी मग अशी सांगितलं ना, संसाराचा जर त्रास अजून होत असेल ना, फार अंतःकरणाला लागलं महाराज वाक्य ते. कशासाठी यायचंय तिथं, विठ्ठल विठ्ठल. जास्त काही येत नाही. अष्ट उत्तर तीर्थे जयाच्या चरणी, तो तुझ्या हृदय भोवनी आत्मा राम, हे सद्गुरू सांगत असतात. वा वा. सगळे तीर्थ ज्या भगवान परमात्म्याजवळ, तो भगवान परमात्मा तुझ्या हृदयात आहे बाबा, हे सांगण्यासाठी संत येतात. एखादं वाक्य जरी इथून घेऊन जाता आलं ना महाराज, माझी विनंती सगळ्यांना, एक वाक्य ह्या महात्म्यांचं आपला नाही अधिकार. खरं श्रवणे कीर्तने झाली ते पावन, संकादी खजान परमभक्त झाली ते विश्रांती, अचका सकाळा जीवी जीवन कळा, श्रीमूर्ती रया. महाराज संतांनी जी भक्ती केली ते आपल्याकडून घडावा. ताईंचं जे एक वाक्य इतका अंत करणारा लागलं ना, लेवल कळती हो परमार्थाची आपली कुठे लेवल आहे. म्हटले संसार जर त्रास देत असेल तुम्हाला, अजून समजायचं आपला अधूर आहे महाराज. आणि खरोखर त्रास होतो प्रपंचाचा. महाराजांच्या जीवनात विठले हे चित्त प्रपंचापासून सोने रुपया महावृत्ती के समान, माणिक पाषाण खडे जैसे, मृत्यू लोकी आम्हा आवडते कवी, नाही एका हरी नामे बीन. विठले हे चित्त प्रपंचापासून त्रास होतो महाराज. संतांना पण त्रास झाला, आपल्याला पण त्रास होतो महाराज प्रपंचाचा. कारण हे वेगवेगळं दिसतंय आपल्याला अजून. पण एक ध्यानात ठेवायचं, 5 मिनिटात आपण सेवावरून घेऊ महाराज. गोंदवलेकर महाराज म्हणतात, प्रमाण भरपूर आहे, दृष्टांत भरपूर आहे, कुंती मातेने दुःख मागितलं. ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात, भगवंत आपल्यावर संकट पाठवतो ना, ही खरी कृपा आहे बरं का भगवंताची. भगवंताचे संकट पाठवतो ना आपल्यावर, ही खरी भगवंताची कृपा आहे. कारण संकट जर आले नसते ना आपल्यावर, आघात आले नसते ना, तर आपण आज इथं नसतो. कारण अनुकूल परिस्थितीमध्ये परमार्थ करणारे फार वेगळे, अनुकूल परिस्थितीमध्ये परमार्थ करणारे विरळेच असतात. त्यांचा जन्मच ते दादांसारखे भाग्यवान अवश्य सांगत होतं कोणीतरी. आणि त्यांचं शाळेमध्ये रेकॉर्डच नव्हतं, कारण तिथं जाऊन बसायच्या अगोदरच त्यांचा अभ्यास झालेला होता पूर्ण. असे दुर्मिळ महात्मे असतात, त्यांचा जन्मच त्याच्यासाठी झालेला असतो. पण आपल्याला, आपण क्रममुक्तीच्या अधिकारी महाराज, आपल्याला टप्प्याटप्प्याने जावं लागणार आहे, हळूहळू हळूहळू त्या मार्गाने जावं लागणार आहे. म्हणून हे संत महाराज यांची कृपा आपल्या जीवनामध्ये कधी कशी संपादित होईल महाराज. एक वाक्य इथून जर घेऊन गेलं ना, आयुष्याचं कल्याण होईल. संतांच्या पण जीवनामध्ये भरपूर महाराजांचे, आता तो भाग वेगळा आहे, त्या अवस्थेमध्ये त्यांना कशाचाच त्रास झाला नाही आपल्याला वाटतं. पण हे संकट जोपर्यंत येत नाही ना, आपण भगवंताच्या संतांच्या जवळ जात नाही महाराज. म्हणून गोंदवलेकर महाराज म्हणले, एखादा असं जर म्हणत असेल ना, माझ्यावर संकट येऊ नको देऊ महाराज, भगवंताला जर कोणी विनंती करत असेल तर माझ्यावर संकट येऊच नको देऊ, त्याचा अनहित झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचा अनहित व्हावा असं जर वाटत नसेल त्याला स्वतःच, तर त्यांनी आलेल्या संकटांना सामोरं कसं जायचं, ती शक्ती मागायची महाराज भगवंताकडे. संकट येऊच देऊ नको असं नाही मागायचं. कारण ते संकट, जेवढे जेवढे संकट येतील ना आपल्यावर, तेवढं तेवढं आपल्याला नामाचं अनुसंधान राहतं, संतांची आठवण राहते, सद्गुरूंची आठवण, भगवंताची आठवण असते महाराज. म्हणून हा संसार जोपर्यंत त्रास देतोय ना,
तोपर्यंत भगवंताचं फार भजन करतात, कळकळीने भजन करतात. म्हणून असे जे संत आहे ना, भगवंताला तरी काय आवडतं? माझी आत्मचर्चा, विषद उदंडगाठी ना, ओबी काहीतरी ज्ञानेश्वरी मध्ये भगवंताला कोण आवडतं? हा, कृष्ण विष्णू गोविंद या निखळ नामाचे प्रबंध माझी आत्मचर्चा विषद गाठी. महाराज प्रेमाने इथं काय दुसरं सहज बाबांजवळ मागाशी बसलो होतो. खरोखर बसावं बरं का, पडून राहीन ते काही उगा संतांची अबाई. दुसरं आता हे खरंच सांगण्यासाठी आम्ही इथे येतच नाही बरं का, पण यांच्याकडे वर्म आहे. हे जे संजीव भाऊ असतील, श्रीकांत भाऊ, यांच्याकडे वर्म आहे. हे कार्यक्रम टाकून ठेवतो, विशेष कीर्तन. मग उपाधी आवडती माणसाला. विशेष म्हटल्यावर मग काहीतरी आटापिटा करून यावंच लागत. रजा नाही भेटली, साहेब नाही म्हटला, तरी पण काहीतरी उद्योग करून खोटं नाटक बोलून तिथं माणूस येतच. यांच्याकडे युक्ती दुखा म्हणे नेनो युक्तीची आपली, अशी युक्ती असती महाराज. म्हणून इथं खरं आम्ही ऐकायला येतो. श्रवणाचं फार बाबा सांगत होते आता इथं बसल्या बसल्या. आणि खरोखर जेवढा रिकामा वेळ भेटेल ना महाराज, या महात्म्यांच्या संगतीमध्ये बसावं असं मला पण वाटतं आणि प्रत्येकाला वाटावं. कारण फार हे बाबांच्या काळातली मंडळी बाबांची संगत भेटलेली, इतके दिव्य अनुभव, इतके विचार असं उजाड पडला महाराज एकदम. त्यांचे काही वाक्य एक तर वेळेस ते बोललेच नाही काही, बरंच 10-15 मिनिटं येऊन इथं बसले, ते बोललेच नाही काही. हळूहळू तुम्ही कुठले बाबा, तुमचं गाव कोणतं आहे, तुम्हाला बरीच संगती लागली असेल बाबांची, कुठं होते मेळावे तेव्हा, कसे व्हायचे, काय परिस्थिती होती, एवढी गर्दी असायची का, एवढी व्यवस्था असायची का, एवढे माईक असायचे का, पक्वादाला 2 राहायचे का. म्हणजे एकच माईक राहायचं बाबांच्या पुढं. लाईट गेली तर परत विचारच नाही करायचा त्याचा काही संबंध नव्हता महाराज. एकही उपाधी त्या काळात नव्हती. आणि अशा काळामध्ये इतका विरोध होता म्हणजे बाबांच्या काळामध्ये इतका विरोध. आणि हे समाज काय साधा नाही म्हटले, प्रश्न विचारतात बाबांना, इतका विरोध झाला ना, त्याच्यापैकी ते महत्वाचं वाक्य होतं महाराज. फार काय आता ते शब्दात नाही सांगू शकत. म्हणून शेवट हेच सांगाल मी, हे जे सगळे दादांच्या संगतीत ज्यांचा काळ व्यतीत झालेला आहे, त्या महात्म्यांना दादांची संगत ज्यांना लाभली, आजही जे चिंतन करतात त्यांना दादांची संगती नाही म्हणायची सोय नाही, पण दादांच्या सगुण देहाची संगती ज्यांना लाभली ना, त्यांच्या संगतीत जरी आपण फक्त राहिलो ना, तुमची या दासीचा दास करून ठेवा, ही भूमिका आपल्याला पत्करायची महाराज. आणि का बरं संतांचा दास का बरं व्हायचे महाराज आपल्याला? कारण त्यांनी देव पाहिलेला असतो, देव अनुभवलेला असतो आणि आपल्याला अनुभव आणून देण्याची क्षमता असते त्यांच्यामध्ये. काहीच असं काही महात्मे स्वतः त्यांनी अनुभवलं, पण ते कुठेतरी जाऊन बसले दर्यापर्यंमध्ये, डोंगरामध्ये कुठेतरी जाऊन बसले. पण कृपाळू महात्मे शास्त्राने 3 लक्षण महात्म्यांचे सांगितले, कृपाळू, श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ. त्यात कृपाळू महात्मा भेटणं फार दुर्लभ आहे महाराज. आणि आपल्यासारख्यांना हे ज्ञान सांगणं, याच्यासाठी कृपाळू महात्मे लागतात बरं का. आणि भगवंताच्या कृपेने ते आपल्या जीवनात आले महाराज, असे महात्मे. मग अशा महात्म्यांची सेवा करायची आजही कार्य चालू आहे महाराज. फार तळमळ आहे या मंडळींची. येतात आमच्याकडे आता व्याप असल्यामुळं येणं कमी होतं ह्या मंडळींचं, पण तशी काय उणीव आम्हाला भासत नाही. थोडस जाणवतं, पण त्यांचे कार्यक्रम पाहिले युट्यूबला, एवढा तास, दिंडी, वैभव, असं वाटतं यांनी आपल्याकडं पण यावा, तिकडं आपल्याला सत्संग करावा. पण दादांचं कार्य असं होतं महाराज, आम्हाला प्रत्येक वेळेस आधार दिला, प्रत्येक वेळेस आधार दिला, कधी खचू नाही दिलं. आणि ती पोकळीच जाणवली नाही महाराज, कधीच पोकळी जाणवली नाही. संजीव होत नाही, राजू होत नाही, श्रीकांत होत नाही, हे सगळे गुरुवारी मंडळी येत नाही, कधीच उणीव भासली नाही महाराज. म्हणून असे संत आपल्या जीवनात आले महाराज, असे समर्थ सद्गुरु जीवनात आले आणि इथपर्यंत हा प्रवास झाला, आनंदाने झाला.
चढउतार आले असतील, भरपूर चढउतार आले महाराज जीवनात, सगळ्यांना माहिती आहे. पण एकच वाक्य सांगितलेलं होतं सद्गुरूंनी, तर तुम्ही फक्त नामस्मरण करत राहा, सगळं तुमच्या मनासारखं होईल. एकच वाक्य होतं महाराज, एकच वाक्य एकदाच सांगितलं होतं, तुम्ही फक्त नामस्मरण करा, सगळं तुमच्या मनासारखं होईल. आज त्या गोष्टीचा अनुभव होतोय महाराज. जैसी स्थिती आली तैसा करीत आहे. फार सुंदर गोड चिंतन म्हणलं महाराज. म्हणून असे जे समर्थ सद्गुरू समर्थ संत आहे, त्यांची जरी सेवा केली ना, ती भगवंताला जाऊन पोचते महाराज. शेवटचं चरण तुका म्हणे देवा, ऐसा संतांचा महिमा झाली बोलायची सेवा. शेवटी एकच भगवंताला प्रार्थना करू. जोडून या कर चरणी ठेवितो माथा, करिसावी विनंती माझी पंढरी नाथा. असो नसो भाव आलो तुझी आठाया, कृपा दृष्टी पाहे तदकडे पंढरी राया. अखंडित असावे से वाटते पायी, साहोनी संकोच ठाव थोडासा दे. तुका म्हणे आम्ही तुझी वेडी वाकोडी,
नामे भव पाश हाते आपुल्या तोडी असो नसो भाव आलो तुझे आठाया कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया. आपण सगळे मिळून भगवान परमात्म्याला सद्गुरूंना एकदा हीच विनंती करू का जरी तुम्ही सांगतात चिंतन करा, अखंड चिंतन करा, पण आमचं मन काय तिथं थांबत नाही. कारण अनेक दोषे अनंत जन्माचे ह्या मनावर संस्कार झालेले, म्हणून ते मन किती जरी परत आणायचा प्रयत्न केला ते परत विषयात जातं. म्हणून आता ह्या मनाला तुम्हीच वळण लावा आणि तुम्हीच भगवंताच्या चरणी, तुमच्या चरणी या मनाला समर्पित करून घ्या अशी सगळ्यांच्या वतीनं मी दादांना, संपूर्ण दादांना विनंती करतो आणि हेच सदिच्छा सगळ्यांसाठी व्यक्त करतो. सेवेला पूर्ण विराम.